ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अतिशय सुंदर अशी आपली अंडा मसाला किंवा अंडा झणझणीत भाजी तयार झालेली आहे। तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा नवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर चला आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अगदी सुंदर अशी झणझणीत भाजी। बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि आपली पद्धत सुद्धा अतिशय सुंदर आहे। आणि याला रस्सा हा आपण घट्ट बनवण्यासाठी बेसन पिठाचा वापर केलेला आहे। तर नक्कीच तुम्ही करू शकताय। इकडे आपली अंडा मसाला भाजी काढून झालेली आहे। तर नक्कीच ट्राय करू शकताय। इकडे आपली अंडा मसाला किंवा गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे। तर नक्कीच ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला अशा प्रकारची भाजी बनवायची आहे ना तुम्हाला, तर कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार। आज आपल्याला अंडा करी बनवायची आहे। तर त्यासाठी आपण इकडे अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अंडी उकडण्याचं तर सगळ्यांनाच माहिती असतं। यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे उकडून घेतलेलं आहे। तर चला आता पुढची कृती करूयात आणि आपल्याला अंडा मसाला किंवा अंडा रसरशीत भाजी कशा प्रकारे बनवायची आहे तर सुरुवात करूयात आता। इकडे आपण मसाला बनवत आहोत। तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे। अगदी मसाला साधा आहे, सोपा आहे आणि आपण दररोजच्या भाजीमध्ये जे वापरतो तेच वापरणार आहोत। तर इकडे आपण कांदा कट करून घेतला आहे, तर हा घालूयात आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे खोबरं आहे, हे सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इकडे लसूण घेतलं आपण सोलून आणि अगदी लसणाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे। हा लसूण घातलेला आहे आणि त्यानंतर घालायचं आपल्याला इकडे कोथिंबिरी। इकडे आपली कोथिंबिरी सुद्धा घालून झालेली आहे। त्यानंतर आपण इकडे हे बेसन पीठ घेतले, तर 1 चमचा मिक्सरलाच घालणार आहोत, म्हणजे आपला मसाला असा छान मिळून येईल आणि भाजीसुद्धा आपली अशी रसरशीत आणि जास्त याचं प्रमाण पातळ होणार नाही। तर त्यासाठी आपण इकडे बेसन पीठ वापरले आणि बेसन पीठ घेत असताना तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 1च चमचा वापरायचं, जास्तीचं वापरायचं नाही। तर इकडे आता हे मिक्सरला मसालासुद्धा आणि बेसन पीठसुद्धा हे फिरवून घेऊयात। इकडे आपला मसाला बारीक करून झालेला आहे आणि पाहू शकता याचा कलरसुद्धा थोडासा हिरवा आणि पिठासारखा आलेला आहे। तर यामध्ये चांगलं आपलं बेसन पीठ बारीक आणि सगळीकडे मिक्ससुद्धा झालेलं आहे। तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण पुढची कृती करूयात आणि अगदी रसरशीत आणि रस्सादार आणि चमचमीत भाजी अंडा मसाला किंवा अंड्याची अशी रसरशीत रस्सा भाजी करूयात। इकडे आपण उकडून घेतलेली जी अंडी आहेत त्यांना थोडंसं आपण काप पाडून घेऊयात, म्हणजे यामध्ये पूर्ण मसाला आपला जाईल। अशा प्रकारे काप पाडून घ्या। इकडे सर्व अंड्याला मी असे छोटे छोटेसे काप पाडून घेते, हे पाहू शकते। इकडे अशा प्रकारचे हे काप पाडून झालेले आहेत।
आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे, तर यामध्ये आपलं तेल घालायचं आहे आणि तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय. अगदीच तुम्हाला जर चमचमीत आणि खूप तर्रीदार भाजी बनवायची असेल तर थोडं जास्तीचं तेल घाला. मी मीडियम घातलेलं आहे. इकडे आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे. यामध्ये आपल्याला हा मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे आणि गॅस हा मीडियम करा किंवा स्लो ठेवा आणि त्यामध्ये हा मसाला घाला. इकडे आपण बारीक केलेला सर्व मसाला घालूयात. इकडे सर्व मसाला आपला घालून झालेला आहे. इकडे आपण मसाला हा मिक्स करून घेऊयात. याच मसाल्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. इकडे आपला मसाला असा छान प्रकारे भाजत आहे, तर याला आणखीन आपण थोडंसं भाजून घेऊयात. इकडे आपला मसाला भाजून झालेला आहे, तर यामध्ये घालायचं आपल्याला इकडे हे अर्धा चमचा जिरं पावडर आणि त्याच नंतर आपल्याला घालायचं यामध्ये अर्धा चमचा धनपूड. तर हे सुद्धा मिक्स करा आणि त्यानंतर लगेच आपण यापेक्षा जास्तीचा मसाला आपला भाजायचा नाही, तर लगेच आपण यामध्ये हा घरगुती आपला काळा मसाला हा घालूयात. म्हणजे कलरसुद्धा आपला भाजीला एकदम सुंदर येतो. इकडे मी चवीनुसार घालत आहे. 1 चमचा घातलेला आहे मी, तर हे मिक्स करून घेते. इकडे आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे, तर आपण यामध्ये आता थोडेसे कट मारून घेतलेले अंडी घालूयात आणि आता हे मिक्स करून घेऊयात. अगदी जवळून पाहू शकता मसालासुद्धा आपलं चांगल्या प्रकारे तेल सोडलेलं आहे. तर इकडे हे अंडी थोडेसे भाजून घेऊयात, म्हणजे याला चांगला मसाला आपलं लागला की नंतर यामध्ये पाणी घालूयात आपण आणि जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी घालू शकतो. इकडे आपण याच मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालणार आहोत. इकडे आपलं पाणीसुद्धा घालून झालेलं आहे. आता आपण याला चांगली उकळी येईपर्यंत गॅसवरती ठेवणार आहोत. इकडे आपली अशा प्रकारची अंडा मसाला किंवा अंड्याची अशी झणझणीत गावरान भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता आणि ही चांगल्या प्रकारे उकळूनसुद्धा झालेली आहे, तर यावरती जाईल थोडीशी कोथिंबीर. अगदी चमचमीत भाजी आणि यावरती थोडीशी कोथिंबीर. अगदी जवळून पाहू शकतो आणि आता आपण गॅस ऑफ करूयात. गॅससुद्धा आपण ऑफ केलेला आहे आणि ही भाजी पाहू शकता अगदी चमचमीत सुंदर आणि चवीलासुद्धा खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच ट्राय करू शकता. अगदी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे, तर नक्कीच ट्राय करा